तर परभणीतली ही सगळी दृश्य सध्या आपण पाहतोय। परभणीमध्ये राहुल गांधी दाखल झालेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर एक प्रकारे राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। आता राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सध्या बातचीत करतायत, त्यांचं सांत्वन करतायत। LLBचं शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित झाले। दरम्यान पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय आणि त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। कुटुंबियांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती। आणि सध्या ही परभणीमधली आपण दृश्य पाहतोय। राहुल गांधी आता परभणीमध्ये दाखल झालेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी ते दाखल झालेत आणि त्यांच्या कुटुंबियांचं सध्या सांत्वन करतायत, त्यांच्याशी बातचीत करतायत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी आता दाखल झाले, त्यांच्या कुटुंबियांशी ते बातचीत करतायत। सध्याची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। खरं तर परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली होती आणि त्यानंतर परभणीमध्ये एक संताप, एक आक्रोश पाहायला मिळाला होता। आंदोलन करण्यात आलं होतं आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता। या सगळ्या आंदोलकांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आणि त्याच पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। दरम्यान पोलिसांच्या मारहाणीमध्ये हा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता। अनेक राजकीय नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। शरद पवार यांनी सुद्धा भेट घेतली होती, त्यांचं सांत्वन केलं होतं आणि त्यानंतर आता राहुल गांधी हे परभणीत दाखल झाले। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतात। आंबेडकरी अनुयायी असलेले, आंबेडकरी चळवळीचे हे सोमनाथ सूर्यवंशी होते आणि अशा पद्धतीनं त्यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर, पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर राहुल गांधी आता परभणीमध्ये दाखल झाले। तर सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी सध्या त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। सतीश, राहुल गांधी आता दाखल झालेत, कुटुंबियांची कशा पद्धतीने बातचीत सध्या होती? नवा मोंढा येथील जे सोमनाथ सूर्यवंशी यांचं घर आहे त्या ठिकाणी राहुल गांधी हजर झालेले आहेत। राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते सुद्धा आहेत। राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांसोबत आता चर्चा करत आहेत। नेमका कुटुंबियांचे काय आरोप आहेत, पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झालाय का आणि कुटुंबियांची जी काही मागणी आहे त्याबाबत आता राहुल गांधी कुटुंबियांशी सविस्तरपणे चर्चा करत आहेत। साधारणतः 10 मिनिटं झालेले आहेत राहुल गांधी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा करत आहेत। एकंदरच जी काही घटना घडलेली आहे त्यानंतर परभणीत असेल किंवा मग मोठ्या प्रमाणात दलित अनुयायांमध्ये रोष उत्पन्न झालेला आहे आणि त्यानंतर राहुल गांधी यांची ही परभणी भेट अत्यंत महत्वाची आहे। मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या राहुल गांधी करत आहेत। सतीश, खरं तर शरद पवार आणि इतर नेत्यांनी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती आणि त्यावेळी त्यांच्या आईनं खरं तर पोलिसांवर कारवाई करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती। राहुल गांधींसोबत आता काय काय मागण्या करण्यात आल्या? नक्कीच कुटुंबीय जे आहेत अत्यंत संतप्त आहेत, कारण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जो झाला आहे त्यानंतर जो काही पोस्टमॉर्टम अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या नंतर जे कुटुंबीय जे आहे ते अत्यंत संतप्त झालेला आहे। त्यांच्या जी आई आहे सोमनाथ सूर्यवंशी यांनी ही अक्षरशः टाहो फोडत माध्यमांसमोर ही मागणी केलेली आहे की माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। माझा मुलगा जो आहे तो LLB सारखा उच्च शिक्षण घेत होता, कुठलाही तो दंगलीमध्ये नव्हता किंवा त्याने दगडफेक केली नव्हती, मात्र पोलिसांनी त्याला नाहक उचलून नेलं आणि बेदम पोलिसांनी मारहाण केली आणि या मारहाणीतच माझ्या मुलाचा
मृत्यू झालेला आहे असा सोमनाथच्या आईने वारंवार आरोप केलेला आहे. आता सोमनाथच्या आईसोबतच आणि सोमनाथचे जे 2 भाऊ आहेत आणि एकंदर कुटुंब आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचं, त्या कुटुंबासोबत चर्चा करून नेमका काय भावना आहेत, कुटुंबियाचा काय रोष आहे ते ऐकून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. एकंदरच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न आता राहुल गांधी करताना दिसत आहे. सतीश, खरं तर सध्या आपण ही सगळी दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपल्याकडे आहेत. राहुल गांधी या कुटुंबियांची सांत्वनपर सध्या भेट घेत आहेत. खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनावर अनेक आरोप झाले होते, त्यामुळे या भेटीनंतर राहुल गांधी त्यांची काही भेट घेतील का किंवा दुसरीकडे कुठे जाणार आहेत का, काही माहिती मिळते का? राहुल गांधी यांचा जो दौरा आहे तो प्रथमतः सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाशी भेट घेण्याचा त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यानंतर एक दलित नेते आहेत विजय वाकोडे, त्यांचंही काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाच्या भेटीनंतर राहुल गांधी विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यांचा हा परभणी दौरा केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंब शिवाय विजय वाकोडे जे त्यांचं निधन झालेले आहे त्यांच्या कुटुंबियाशी सांत्वनपर भेट आहे. मात्र राहुल गांधी कदाचित पोलीस अधीक्षक असतील किंवा इथले पोलीस प्रशासन असेल त्याची सुद्धा भेट घेऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या तरी त्यांच्या दौऱ्यामध्ये या 2 कुटुंबियांची सांत्वनपर भेट जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे. सतीश, राहुल गांधींसोबत काँग्रेसचे आणखी कोणते नेते दाखल झालेत, काय अधिकची माहिती? राहुल गांधी नांदेड विमानतळावरून परभणीकडे त्यांचा ताफ आलेला आहे. नांदेड विमानतळावरच महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी आहेत चेन्नी तला असतील किंवा मग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड हे सर्व नेते अगोदरच नांदेडला येऊन पोहोचले होते. नांदेड विमानतळावरून राहुल गांधी जे परभणीला पोहोचलेत त्यांच्यासोबतच हे सर्व नेते जे आहेत परभणीला पोहोचलेले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्राचे महत्वाचे जे नेते आहेत ते इथे उपस्थित आहेत. ते सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. सतीश, हे सगळं प्रकरण खरं तर विधानसभेमध्ये सुद्धा गाजलं होतं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर उत्तर दिलं होतं. या सगळ्या प्रकरणी राहुल गांधी आता सरकारवर कशा पद्धतीने काही टीका करतील का, त्यांच्या कुठल्या नेत्यांची भेटी घेतील का? नक्कीच राहुल गांधी यांचा जो दौरा आहे तो जो काही विषय घडला, जे संविधानाची विटंबना झाली आणि त्यानंतर झालेली दगडफेक असेल किंवा पोलिसांनी केलेला लाठीचार्ज असेल आणि त्यानंतर दुर्दैवाने जो सोमनाथ सूर्यवंशी यांचा याच घटनेमध्ये पोलीस कोठडी दरम्यान मृत्यू झालेला आहे, हा सर्व जो प्रकार आहे तो काँग्रेसने मोठ्या प्रमाणात उचलून धरलेला आहे. महाराष्ट्र काँग्रेस असेल किंवा मग आता स्वतः त्यांचे सर्वात मोठे नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते इथे आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस कुठेतरी हा विषय जो आहे तो लावून धरताना दिसत आहे. नक्कीच जी काही घटना घडलेली आहे, जो प्रकार घडलेला आहे त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला का, पोलिसांच्या बळामुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण पोस्टमॉर्टम अहवालामध्ये सुरुवातीला सुद्धा मल्टिपल इंजुरीज असा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्यावरच काँग्रेसचे नेते असतील, जसे विधानसभेमध्ये अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी हाच विषय लावून धरला होता. आज विजय वडेट्टीवार सुद्धा बोलताना म्हटले की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ज्या काही खुणा आलेल्या आहेत, जे मल्टिपल इंजुरीचा उल्लेख केलेला आहे, याचाच अर्थ पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दावा केलेला आहे. त्यानंतर आता राहुल गांधी सुद्धा हाच विषय घेऊन पुढे जाऊ शकतील आणि एकंदरच जी काही घटना आहे परभणीमध्ये घडलेली त्यावरून काँग्रेस आता हा विषय मोठ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नक्कीच सतीश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर राहुल गांधी आता परभणीत दाखल झालेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी ते सध्या बातचीत करतायत, त्यांचं सांत्वन करतात. या संदर्भात आणखी अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून. गजानन, काय अपडेट्स मिळत आहेत? राहुल गांधी थोड्या वेळापूर्वी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांची आई असेल, भाऊ असेल आणि इतर सगळे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी ते बातचीत करत आहेत. मागच्या 10 मिनिटांपासून ही संपूर्ण बातचीत चाललेली आहे. एकूणच सोमनाथ सूर्यवंशीचा जो काही मृत्यू झाला त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि त्यानंतर वेगवेगळी आंदोलनं झाली. हा सगळा मुद्दा जो आहे तो अधिवेशनात सुद्धा उचलला गेला होता. स्वतः शरद पवार सुद्धा इथे येऊन गेले. त्याच्यानंतर अजित पवारांनी सुद्धा भेट देऊन त्याच्या भावाला नोकरी आणि मदत वाढवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर स्वतः राहुल गांधी आता जे आहेत ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी ते बातचीत करतायत. एकूणच 10-15 मिनिटांपासून, मागच्या 10 मिनिटांपासून साधारणतः ही बातचीत सुरू आहे. त्याच्या आईनं जे आहे ते सोमनाथचा ते आरोप केला आहे की माझ्या मुलाचा जो मृत्यू आहे यासाठी पोलीस प्रशासन कुठेतरी जबाबदार आहे, त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण झाली होती आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं जे आहे ते सोमनाथच्या आईनं आरोप केला. मला मदतीपेक्षा न्याय हवा अशा पद्धतीचं मागणी जी आहे ते त्याने केलेली आहे. एकूण सगळी या संदर्भामध्ये आता जे आहे ते
सुरू आहे. गांधी बोलतात, त्यांच्यासोबत वेगवेगळी महत्वाची नेते जे महाराष्ट्रातले आहेत हे सगळे नेते जे आहेत ते त्यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळतात. अनेक माजी मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, ते राहुल गांधींसोबत आहेत. एकूणच राहुल गांधी नेमकं काय आश्वासन देतात आणि त्यांच्याकडे नेमकी त्याची आई काय मागणी करते हे सगळं पाहणं जे आहे ते महत्वाचं आहे. कल्याणी. गजानन, राहुल गांधी सध्या कुटुंबियांशी बातचीत करतायत, संवाद साधतायत. सध्या तिथलं वातावरण कशा पद्धतीने? वातावरण जे आहे तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण झी24 तासवर पाहतोय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी दाखल झाले आणि त्यावेळची ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि त्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी तिथे दाखल झाले. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि त्यांचे इतर नातेवाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन यांच्याकडे. गजानन, सध्या ही सांत्वनपर भेट सुरू आहे, वातावरण कशा पद्धतीने? वातावरण जे आहे ते तणावपूर्ण वातावरण त्याच्या कुटुंबात तरी आहे. मागच्या काही दिवसापासून त्याचे कुटुंबीय सातत्यानं मागणी करतायत की माझ्या मुलाचा जो मृत्यू झाला त्याच्याबद्दल आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, मदत नकोय. आणि त्यासाठी जे आहे ते राहुल गांधी यांच्यापर्यंत तो प्रश्न सातत्याने महाराष्ट्र आणि देशभरामध्ये गाजत होता. स्वतःहून राहुल गांधी आता त्यांच्या घरी आलेत. हा प्रश्न पुढे कुठेतरी शासनाकडे, सरकारकडे ते मांडतील अशी आशा जी आहे ते त्यांना आहे. आणि त्या अनुषंगानंच ते संपूर्ण जे आहे ते बातचीत सुरू आहे. त्यांचं सांत्वनपर भेट जी आहे ते राहुल गांधी घेताना पाहायला मिळतात. जिथे जिथे जे कोणी महत्वाचा नेता आला त्यांना फक्त माझ्या मुलाचा जो काही खून झालाय त्याच्याबद्दल आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ते त्याच्या कुटुंबातून केली जाते. आणि तीच मागणी ते राहुल गांधीकडे पण ठेवत असतील अशा पद्धती चर्चा ज्या आहेत ते मागच्या 10-15 मिनिटांपासून सुरू आहे. स्वतः दिल्लीहून राहुल गांधी नांदेड आणि नांदेडहून परभणीला आले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी जे आहे ते चर्चा करीत आहेत. त्यांची मागणी काय आहे हे सगळी मागणी घेऊन ते देशाच्या सगळ्या नेते मंडळीला किंवा सरकारपुढे ते ठेवतील अशी आशा जी आहे तर त्याच्या कुटुंबियाला आहे. एकूण मदत नको पण न्याय द्या अशा पद्धतीचे अर्थहाक जे आहे ते त्यांची सोमनाथ सूर्यवंशी याची आई सातत्याने प्रत्येक नेत्याकडे मांडताना पाहते. एकूण सरकारने दिलेला 10 लाखाचा जी काही मदत आहे ती मदत सुद्धा त्यांनी नाकारली होती आणि त्यानंतर मदत नकोय पण न्याय द्या अशा पद्धतीची मागणी आहे. आणि तेव्हापासून जे आहे ते सातत्यानं ही मागणी त्यांनी रेटून धरलेली आहे. आणि त्यामुळं संपूर्ण वातावरण जे आहे ते आंबेडकरी अनुयायी असतील किंवा सगळे नेते असतील हे या प्रकरणाला धरून कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतात किंवा हा प्रकरण लावून धरलेला आहे. काँग्रेस आता या प्रकरणाला घेऊन कुठेतरी मोठ्या प्रमाणात राजकारण करेल किंवा राजकीय भूमिका आपली मांडेल आणि एकूणच जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करावी यासाठी काँग्रेस आक्रमक होईल असं पाहायला मिळतंय. पण महत्वाची भरपूर नेते जे आहेत ते इथे आलेले आहेत. माणिकराव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, स्वतः थोरात असतील किंवा अमित देशमुख असतील, ही सगळी मंडळी जी आहे ते राहुल गांधींसोबत आहे. आणि न्याय मिळावा हीच त्या कुटुंबाची अपेक्षा आहे. त्यासाठी ते सातत्यानं मागच्या काही दिवसापासून उपोषण करतात. काही आंबेडकर चळवळीची कार्यकर्ते आहेत ते आंदोलनाला सुद्धा बसली होती. त्यांची सुद्धा मागणी हीच होती की या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे. जो काही आमच्यावर अन्याय झालाय यासाठी न्याय मिळावा अशी अपेक्षा जी आहे ती केली जाते. 10 तारखेला संविधान प्रतिकृती ही विटंबना झाली होती आणि त्यानंतर 11 तारखेला आंबेडकरवादी जे अनुयायी आहेत त्यांच्याकडून उद्रेक झाला होता. मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारपेठमध्ये तोडफोड झाली होती आणि त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली होती. 2 दिवसाची पोलीस कोठडी भोगल्यानंतर 2 दिवस न्यायालयीन कोठडी भोगत असताना त्याचा जो आहे तो मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर ही संपूर्ण जी आक्रमकपणा किंवा आंबेडकरी अनुयायी जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरण्यात आलं होतं. हे सगळं प्रकरण जे आहे ते मागच्या जवळपास 10-12 दिवसापासून तापत आहे. आता स्वतः राहुल गांधी इकडे आल्यामुळे
गजानन, तुम्ही अशाच पद्धतीने आमच्या संपर्कात राहा, पण ही सध्या दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात। राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी दाखल झालेत, त्यांच्यासोबतच काँग्रेसचे अनेक महत्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले। खरं तर संविधानाची विटंबना झाल्यानंतर परभणीमध्ये एक प्रकारे आंदोलन झालं होतं आणि त्यावेळी काही जमाव हिंसक सुद्धा झाला होता। त्यावेळी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला होता। सोमनाथ सूर्यवंशी हे वकिलीचं शिक्षण घेत होते आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता। हे प्रकरण त्यानंतर गाजल्याचं आपण पाहिलं होतं। शरद पवार, अजित पवार, अनेक महत्वाच्या नेत्यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती, त्यांचं सांत्वन केलं होतं, मदतीचं सुद्धा आश्वासन दिलं होतं। खरं तर विधानसभेमध्ये हे प्रकरण गाजलं होतं। मुख्यमंत्री यांनी स्वतः या प्रकरणावर उत्तर दिलं होतं। या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल आणि या कुटुंबाला 10 लाखांची मदत सुद्धा देऊ केली होती। मात्र या सगळ्या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी या कुटुंबाची मागणी वेगळी आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत नको आहे, मात्र आम्हाला न्याय हवाय असं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचं म्हणणं आहे।